मोठी पाणी टंचाई झालेली आहे आणि घोडबंदरवासियांना कधीपर्यंत टँकर मुक्त होणार आहे? नाही, साधारणपणे एप्रिल मे मध्ये पाणी टंचाईला तोंड द्यायला लागतं. ठाण्यातच नाही तर पूर्ण ग्रामीण जिल्ह्यामध्ये देखील अनेक गावं जी आहेत त्यांना टँकर पुरवायला लागतो. परंतु ही जी पाणी टंचाई आहे त्या पाणी टंचाईला टँकरने आपल्याला पाणी पुरवठा केल्याशिवाय दुसरा काही उपाय नाही आणि त्याच्यामुळे हे दरवर्षी करायला लागतं, त्याचं नियोजन करायला लागतं आणि शेवटी लोकांपर्यंत पाणी तर आपल्याला टँकरच्या माध्यमातून किंवा निरनिराळ्या योजनाच्या माध्यमातून आपल्याला पुरवायला लागतं. सर, बिल्डरांना ओसी सीसी देण्यात, पण पाण्याचं नियोजन कधी होणार? मेन तर हाच तो प्रॉब्लेम आहे की नियोजन नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम. ना पाण्याचं नियोजन, ना धरणाचं नियोजन आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बिल्डर लोकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये OCCC दिली जाते. उंच उंच इमारती होत आहेत. पिटिशन दाखल झाले होते. पिटिशनमध्ये देखील कोर्टाने स्टे दिला होता. 2017ला 2 संस्थांनी पिटिशन केला होता. मी देखील अपील केलं होतं की नो वॉटर नो कन्स्ट्रक्शन असं काहीतरी करायला लागेल, नाहीतर जे नवीन राहायला येतील त्यांनाही प्रॉब्लेम, जे राहतात त्यांनाही प्रॉब्लेम आणि त्याच्यामुळे त्याचं गंभीरपणे जो काही उपाययोजना करायला पाहिजे. आता अनधिकृत इमारती होत आहेत, तिथेही तुम्ही काही करणार नाही. तिथेही कोर्टाने सांगितल्यावरच कारवाई होते. निरनिराळ्या प्रकारच्या उंच उंच बिल्डिंगला तुम्ही परवानग्या दिल्या आहेत. तिथे लोक आल्यानंतर पाण्याची काय व्यवस्था करणार हा मोठा प्रश्न नाही का निर्माण होणार. आणि त्यामुळे त्याच्या संबंधामध्ये गंभीरपणे नियोजन करणं हे देखील निरनिराळ्या योजना चालू आहेत, त्याच्याकरता पाणी लागतं. मेट्रो योजना आहे. हे निरनिराळ्या प्रकारे पाण्याचा त्या ठिकाणी गरज भासते आणि त्याच्यामुळे त्याला कुठेतरी ब्रेक लावायला पाहिजे काही काळापुरती. आणि तरच या पाण्याचं जे वितरण आहे, टँकर मुक्त तर पुढची गोष्ट आहे, पण पाण्याचं वितरण जे आहे ते योग्य पद्धतीने करता येईल. त्या फोर्सने पाणी आणता येईल. निरनिराळी आता पुढे काय काय करणार ते आता आम्ही ठरवलेलं आहे. परंतु आत्ता तर काहीतरी नियोजन करणार की नाही तुम्ही, नाहीतर फार मोठ्या पाणी टंचाईला आणि टँकर तरी आपण किती देऊन देणार अशी परिस्थिती निर्माण आहे. थँक्यू.